नमस्कार माझ्या प्रिय लाडक्या सख्यांनो. ज्येष्ठ महिना सुरू झाला की प्रत्येक सुवासिनी महिलाच्या मनात एक वेगळाच उत्साह असतो. वटपौर्णिमा येते, साडी कोणती नेसायची, दागिने कोणते घालायचे, मैत्रिणीसोबत कोणत्या वडाच्या झाडापाशी जायचं याचे प्लॅन्स महिनाभर आधीपासूनच सुरू होतात. अगदी पार्लरच्या बुकिंगपासून ते अगदी सोशल मीडियाच्या रील्सच्या गाण्यांची निवड करण्यापर्यंत सगळी जय्यत तयारी असते. पण सख्यांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त पूजा कशी करायची, हळदी-कुंकू कसं व्हायचं किंवा कोणता नैवेद्य दाखवायचा हे सगळं सांगण्यासाठी नक्कीच नाही आले. आज आपण एक अशा विषयावरती अत्यंत मनमोकळेपणाने आणि सविस्तरपणे बोलणार आहोत, जो आजपर्यंत कोणत्याही व्यासपीठावर मांडला गेला नाही. दरवर्षी आपण वडाच्या झाडाला 7 फेरे मारतो, हाच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून प्रार्थना करतो. पण कधी आपण स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे विचारले का, की फेरे मारताना मनात नक्की काय चाललेलं असतं? काही सख्यांच्या मनामध्ये कदाचित असाही विचार येत असेल की बाई गं, या जन्मातली कटकट आणि टेन्शन सहन होत नाहीये. पुढच्या 7 जन्मांनंतर बघू, आधी हा जन्म कसा तरी सुखाचा होऊ दे. किंवा काही जणींना असं वाटत असेल की फक्त एक दोरा झाडाला गुंडाळल्याने नवऱ्याचं आयुष्य खरोखर वाढतं का? यामागे काही वैज्ञान आहे की फक्त एक जुनी परंपरा आहे? तर माझ्या मैत्रिणींनो, आज या काही मिनिटाच्या विशेष भागात आपण वटपौर्णिमा या सणाच्या अगदी मुळापासून पोस्टमॉर्टम करणार आहोत. आपण पाहणार आहोत की मैत्रिणींनो, आजच्या या इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या म्हणजेच रील्सच्या युगात वावरणारी आपली आधुनिक सावित्री नेमकी कुठे चुकते? 25 वर्षापूर्वीची वटपौर्णिमा आणि आजची वटपौर्णिमा यात किती फरक पडलाय? सावित्री आणि यमराजाच्या कथेचा खरा प्रॅक्टिकल आणि मॅनेजमेंट अर्थ काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने करायचं ते एकच काम कोणतं, ज्यामुळे तुटायला आलेला संसार सुद्धा नव्याने उभा राहील? मैत्रिणींनो, जर तुम्ही विवाहित असाल किंवा तुमचं लग्न ठरणार असेल तर आजचे काही मिनिटे तुमच्या संसाराची दिशा बदलू शकतात. कुठेही न जाता डोळे आणि कान उघडे ठेवून नीट लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, चला तर आपण सर्वात आधी आपण कथेचा पुनर्विचार करूया, जी आपण लहानपणापासून ऐकत आलोय, जिची पोथी आपण वाचतो. माता सावित्री आणि सत्यवान. सत्यवान हा अल्पायुषी होता हे सावित्रीला लग्नाआधीच माहीत होतं. नारद मुनींनी तिला चेतावणी सुद्धा दिली होती की लग्नानंतर 1 वर्षानंतर सत्यवानाचा मृत्यू होईल. पण सावित्रीने तिचं प्रेम आणि आपला निर्णय बदलला नाही. तिने सत्यवानाशीच लग्न केलं आणि ठरलेल्या दिवशी जेव्हा सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्यासाठी यमराज निघाले, तेव्हा सावित्री त्याच्या मागे मागे गेली. यमराजाला तिने आपल्या बुद्धीने हरवलं आणि पतीचे प्राण परत आणले. पण सख्यांनो, या कथेकडे आपण कधी कौशल्य किंवा मॅनेजमेंट म्हणून पाहिलंय का? जरा डोळे मिटून त्या दृश्याची कल्पना करा. समोर यमराज उभे आहेत, जे मृत्यूचे देवता आहेत, ज्यांच्याकडे पाहून भल्या भल्या वीरांना घाम फुटतो, बोबडे वळते. पण सावित्री तिथे घाबरून रडत बसली नाही. तिने यमराजावर ओरडून भांडण केलं नाही. तिने नशिबाला दोष दिला नाही किंवा तिने यमराजाला कोणताही शाप सुद्धा दिला नाही. तिने काय केलं? सावित्रीने अत्यंत शांतपणे, अत्यंत गोड शब्दात यमराजाशी संवाद साधला. तिने यमराजाचा आदर केला, त्यांची स्तुती केली, त्यांना धर्म आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. तिने यमराजाला इतकं प्रभावित केलं की यमराजाने तिला एकापाठोपाठ एक मागायला सांगितलं. आणि ती सावित्रीच्या बुद्धीची खरी कसोटी होती. तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही. तिने सासू-सासऱ्यांचे डोळे मागितले, त्यांचं गेलेलं राज्य मागितलं आणि शेवटी अत्यंत चतुरपणे मला 100 पुत्रांची आई होण्याचा आशीर्वाद द्या असं मागून घेतलं. आता विचार करा, यमराज तर सत्यवानाचे प्राण घेऊन चालले होते. मग पतीशिवाय सावित्री सुवासिनी कशी राहणार आणि तिला पुत्रप्राप्ती कशी होणार? यमराजाला स्वतःच्या शब्दांच्या जाळ्यात अडकावं लागलं आणि शेवटी हसून सत्यवानाचे प्राण परत करावेच लागले. मैत्रिणींनो, आजच्या 21व्या शतकात यमराज म्हणजे काय? आजच्या काळात यमराज म्हणजे आपल्या संसारात येणारे आर्थिक ताणतणाव, EMIचे हप्ते, ऑफिसचे प्रेशर, संशयाचे भूत आणि एकमेकांबद्दल झालेले गैरसमज. मंडळी, हेच ते यमराज आहे जे आपल्या संसारातलं सुख आणि शांतता म्हणजेच प्राण हिरावून घ्यायला येतात. मग अशा वेळी आजची आधुनिक सावित्री काय करते? ती धीर सोडते, चिडचिड करते, नवऱ्याशी कडाक्याचं भांडण करते किंवा माहेरी फोन करून तक्रारीचा पाढा वाचते. सावित्रीकडून आपल्याला फक्त उपाशी राहण्याची अंधश्रद्धा नाही घ्यायची, तर तिचं कार्यशील मॅनेजमेंट आणि तिची संवाद कला शिकायची आहे. संकटाच्या वेळी नवऱ्याच्या पाठीशी ढाल बनून खंबीरपणे उभं राहणं आणि
शांत डोक्याने संकटावर मात करणं हीच खरी वटपौर्णिमा आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता आपण वळूयात एक अशा विषयाकडे जो दरवर्षी आपल्या समाजात खूप मोठा विरोधाभास निर्माण करतो. तो म्हणजे वडाच्या झाडाची पूजा. शास्त्रांमध्ये वटवृक्षाला खूप मोठं आणि पवित्र स्थान दिलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर वडाचं झाड हे पृथ्वीवर सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे. त्याची मुळं जमिनीच्या आत शेकडो मीटर खोल जातात आणि जमिनीची धूप थांबवतात. हे झाड शेकडो वर्ष जगतं, वादळांमध्ये खंबीरपणे उभं राहतं. आपल्या पूर्वजांना निसर्गाचं महत्त्व माहीत होतं, म्हणूनच त्यांनी या झाडाला देवाचं रूप देऊन त्यांची पूजा करायला सांगितलं, जेणेकरून मानवी हाताने हे झाड तोडलं जाऊ नये. पण आज आपण शहरामध्ये किंवा अगदी गावामध्ये काय करतोय? सिमेंटच्या जंगलात वडाची झाडं कमी झाली आहेत. मग आपण काय करतो? वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी बाजारात वडाच्या छोट्या छोट्या फांद्या तोडून विकल्या जातात. त्यामध्ये हजारो लाखो महिला त्या फांद्या विकत आणतात. कोणी ती फांदी घरात कुंडीत खोचतं, तर कोणी तांब्यात ठेवतं, तर कोणी सोसायटीच्या गेटवरती एकत्र येऊन त्याची पूजा करतात. सख्यांनो, माझ्या प्रिय मैत्रिणींनो, जरा शांत डोक्याने विचार करा. ज्या वटवृक्षाने सावित्रीच्या पतीचे प्राण वाचवले, त्याच वटवृक्षाचे हातपाय म्हणजेच फांद्या स्वतःच्या हाताने तोडून किंवा तोडलेल्या फांद्या विकत आणून आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना कशी करू शकतो? झाडाला वेदना देऊन आपण आपल्या पतीचं आयुष्य कसं लाभेल? यमराज पण वरून बघत म्हणत असतील, बायको नवऱ्याचं आयुष्य वाढवायला बघते आणि निसर्गाचं आयुष्य कमी करते. आणि सगळ्यात वाईट गोष्ट कधी घडते माहीत आहे का? वटपौर्णिमेचा दिवस संपतो, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच पुजलेल्या झाडाच्या फांद्या कचऱ्याच्या गाडीमध्ये म्हणजे डस्टबिनमध्ये टाकून आपण कचऱ्याच्या गाडीत रस्त्यावरती कडेला बघा लोकांच्या पायाखाली पडलेल्या दिसतात. हे पाहून मनाला खूप यातना होतात. देव अशा पूजनेने कधीच प्रसन्न होणार नाही. यावर आजपर्यंत आजच्या काळातील सख्यांनी काय उपाय शोधला पाहिजे? जिवंत झाडापाशी जा. तुमच्या भागात मंदिरात किंवा एखाद्या मोकळ्या जागेत जिथे जिवंत वडाचं झाड असेल तिथे स्वतः चालत जा. तिथे गर्दी असेल चालेल, तो त्रास सहन करणे हेच खरं व्रत आहे. मैत्रिणींनो, कुंडीतलं रोपटं जर जिवंत झाड नसेल तर बघा नर्सरीमधून वडाचं एक छोटंसं रोपटं कुंडीत आणा. त्याची मनोभावे पूजा करा आणि वटपौर्णिमा झाल्यावर ते रोपटं एखाद्या टेकडीवर बघा शेतात किंवा बागेमध्ये नेऊन लावा, जिथे त्याचा मोठा वटवृक्ष होईल. विचार करा मैत्रिणींनो, तुमच्या हाताने लावलेला वटवृक्ष जसं जसं मोठा होईल तसं तसं तुमच्या संसारातही आयुष्यातही वाढ होत जाईल. त्यानंतर प्रतिमेची पूजा जर दोन्ही शक्य नसेल तर घरात वडाचं झाड छानसं चित्र ठेवा किंवा मोबाईलमध्ये वडाचा फोटो काढून त्याची पूजा करा. देव तुमच्या मनातील भावना पाहतो, बाजारातून आणलेली फांदी नाही. सख्यांनो, चला तर आता आपण आजच्या सोशल मीडियाच्या युगाबद्दल बोलूया. आजकाल कोणताही सण हा देवासाठी कमी आणि सोशल मीडियाच्या पोस्टसाठी जास्त साजरा केला जातो. मी बरोबर बोलत आहे ना? अशी शंका येते. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ॲपवरती एकच पूर येतो. नवऱ्यासोबतचा तो लग्नातला किंवा कुठल्या तरी पार्टीतला भारी फोटो शोधला जातो. त्यानंतर बॅकग्राऊंडला तुम ही हो किंवा केसरिया तेरा इश्क हे सारखं एखादं रोमॅन्टिक गाणं लावलं जातं. बघा मंडळी, कॅप्शनमध्ये लिहिलं जाते की हॅपी वटपौर्णिमा टू माय किंग, माय लाईफलाईन, माय एव्हरीथिंग, 7 जन्मी हाच नवरा मिळावा. तो फोटो पाहून वाव, क्यूट कपल मेड फॉर इच ऑथर. पण सख्यांनो, या स्टेटसच्या मागची रिॲलिटी, वास्तव काय असते? संध्याकाळी जेव्हा पूजा आटपून उन्हातून महिला घरी येतात, जेव्हा खरी वटपौर्णिमा सुरू होते, साडीचे पिन्स काढतात, घरातील पहिली बघा ठिणगी पडते. तुम्हाला ती सकाळी सांगितलं होतं ना की येताना पूजेचं सामान नीट तपासून घ्या. तुम्ही सुपाऱ्या आणि कापूर आणायला विसरलात. नेहमी तुमचं असंच असतं. तुम्हाला घरातल्या कोणत्या सणाचं गांभीर्य नाही. तिकडून नवरा ऑफिसच्या टेन्शनमध्ये असतो, तो चिडतो आणि सकाळपासून उपाशी राहून तुझं डोकं फिरलंय का? विसरलो तर विसरलो, त्यात काय एवढं ओरडण्यासारखं काय आहे? आणि सुरू झाला महासंग्राम. ज्या नवऱ्यांना 2 तासापूर्वी सोशल मीडियावर परमेश्वर आणि किंग बनून जगाला दाखवत होता, तो अचानक घरातला विलन वाटू लागतो. रात्रीची भाजी तिखट झाली किंवा नवऱ्याने रिमोट सोडला नाही तरी घरात महायुद्ध होतं. मला सांगा सख्यांनो, अशा दिखाव्याच्या पौर्णिमेचा काय उपयोग? नवऱ्याला परमेश्वर बनू नका. तो माणूस आहे. त्याला देवाच्या सिंहासनावर बसवून त्याची पूजा करण्यापेक्षा त्याला जमिनीवरचा एक सामान्य माणूस म्हणून समजून घ्या. त्यालाही चुका करायला अधिकार आहे. तोही कधीतरी काही गोष्टी विसरू शकतो. सोशल मीडियावर मिळणाऱ्या 500 लाईक्सपेक्षा
तुमच्या घरात संध्याकाळी असणारी शांतता आणि तुमच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर असणारे हसू हे 1000 पटीने जास्त महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, आता आपण त्या मुख्य मुद्द्याकडे येऊया, ज्यासाठी आपण हा विशेष भाग बनवला आहे. वडाला सुताचे फेरे मारल्याने किंवा उपवास केल्याने नवऱ्याच्या आयुष्यात खरोखर वाढ होते का? जर वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर एका व्यक्तीने उपाशी राहिल्याने दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील पेशी किंवा आयुष्य वाढत नाही. पण जर आपण यामागे असलेले मानसशास्त्र समजून घेतलं तर या व्रताची ताकद अफाट आहे. आजच्या या 21व्या शतकात पुरुषांच्या आयुष्यात किती मानसिक ताण आहे, याचा आपण कधी शांतपणे विचार केलाय का? आजच्या पुरुषांवर जबाबदाऱ्यांचं खूप मोठं वजा आहे. ऑफिसमध्ये बँकेच्या कटकटी, नोकरी टिकवण्याची चिंता, घराचे होम लोन्सचे EMI, मुलांच्या शाळेची भरमसाठ फी, आजारपणाचा खर्च आणि भविष्याची असुरक्षितता, या सगळ्याच्या दडपणाखाली आजचा पुरुष सतत जगत असतो. आणि यात सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहीत आहे का? आपल्या समाजाने पुरुषावर एक खोटा संस्कार केलाय. पुरुष खंबीर असतात, पुरुष रडत नसतात, पुरुषांना वेदना होत नाहीत. या सगळ्या चुकीच्या समजुतीमुळे पुरुष आपल्यासारखं रडू किंवा मैत्रिणीशी बघा तासनतास फोनवर बोलून मन मोकळं करू शकत नाही. ते त्याचा सगळा ताण, सगळी भीती, सगळी चिंता आपल्या छातीत दडवून ठेवतात आणि मैत्रिणींनो, आतल्या आतमध्ये विरघळत राहतात. आणि म्हणूनच आजकाल अगदी लहान वयात पुरुषांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. सख्यांनो, नवऱ्याचं आयुष्य केवळ दिवसातून एकदा उपाशी राहिल्याने किंवा साडी नेसून फोटो काढल्याने वाढणार नाही, तर नवऱ्याचं आयुष्य वाढेल त्याचा मानसिक ताण कमी केल्याने. जेव्हा तो दिवसभराच्या वणवणीनंतर, ऑफिसच्या कटकटीनंतर घराचं उंबरठा ओलांडून आत येतो, तेव्हा त्याला घरात काय मिळतं? जर घरात आल्यावर त्याला कटकट, टोमणे आणि मागण्याची लिस्ट मिळाली तर त्याचा ताण अधिक वाढतो. पण जर घरात आल्यानंतर त्याला एक हसरा चेहरा मिळाला, शांतता मिळाली आणि एक हक्काचा कोपरा मिळाला, तर त्याचा सगळा थकवा एका मिनिटात दूर होतो. मैत्रिणींनो, मग या वटपौर्णिमेला महिलांनी काय करायचं, ते एकूण मुख्य काम कोणतं? वटपौर्णिमेला जेव्हा तुम्ही वडाची पूजा करून घरी याल, तेव्हा तुम्ही पतिराजाच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. तेव्हा फक्त बघा, औपचारिकता म्हणून पाया पडू नका. उठल्यानंतर त्यांचा हात हातात आपल्या घ्या, त्यांच्या डोळ्यात डोळे टाका आणि त्यांना मनापासून सांगा, थँक तुम्ही आमच्यासाठी खूप काही करता. या घरासाठी जे दिवस रात्र धडपड करता, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. जगात कितीही मोठी अडचण आली तरी काळजी करू नका, मी नेहमी तुमच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. सख्यांनो, विश्वास ठेवा, तुमचे हे 2 शब्द त्याच्यासाठी जगातील सगळ्यात मोठ्या टॉनिकचं काम करतील. त्यांच्या छातीवरचं शेकडो किलोचं ओझं एका सेकंदात उतरून जाईल. पुरुषाला जेव्हा त्याच्या पत्नीकडून हा विश्वास मिळतो ना, तेव्हा तो जगातील कोणत्याही संकटाशी लढायला तयार होतो. आणि मैत्रिणींनो, हेच ते एक काम आहे जे या वटपौर्णिमेला प्रत्येक स्त्रीने आवर्जून केलं पाहिजे. कोणत्याही उपवासापेक्षा आणि सुताच्या धाग्यापेक्षा या प्रेमाच्या संवादाची ताकद लाख पटीने आहे. मैत्रिणींनो, माझ्या प्रिय सख्यांनो, मी तुम्हाला 5 असे सोपे नियम सांगणार आहे, जे आजच्या आधुनिक सावित्रीने आपल्या संसारात पाळलेच पाहिजेत. याला तुम्ही सुखी संसाराला पंचसूत्री म्हणू शकता. शेजारच्या काकूंना किंवा इंस्टाग्रामवरच्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्याने सोन्याचा हार घेतला किंवा फॉरेन ट्रिपला नेलं म्हणून आपल्या नवऱ्याच्या मागे न लागता. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती आणि गती वेगळी असते. तुमच्या नवऱ्याच्या कष्टाचा आणि खिशाचा आदर करायला शिका. तिसऱ्या व्यक्तीला नो एंट्री. पती पत्नीमध्ये वाद होणं अत्यंत स्वाभाविक आहे. 2 भांडी असतील तर वाजणारच, पण तो वाद बेडरूमच्या बाहेर जाता कामा नये. सोशल मीडियावर कधीच आपल्या घराच्या वादांचे स्टेटस टाकू नका आणि अगदी आपल्या आई-वडिलांना किंवा जवळच्या मैत्रिणीला सुद्धा तुमच्या रोजच्या छोट्या मोठ्या भांडणांमध्ये मध्यस्थी करू नका. तिसरी व्यक्ती आली की नातं अधिक बिघडतं. कौतुक करायला विसरू नका. पुरुषांना कौतुक खूप आवडतं. त्यांनी घरात छोटी जरी मदत केली, तर कधी भाजी आणून दिली किंवा मुलांचा अभ्यास घेतला तरी त्यांचं तोंड भरून कौतुक करा. तुम्ही आणलेली भाजी नेहमीच फ्रेश असते. बघा, पुढच्या वेळी ते स्वतःहून मदत करायला पुढे येतील. लग्न झालं म्हणजे एकमेकांचे स्वातंत्र्य संपलं असं नाही. नवऱ्याला त्याच्या मित्रांसोबत कधीतरी बसायला, क्रिकेट मॅच बघायला किंवा त्यांचे छंद जोपासायला थोडी स्पेस द्या. 24 तास संशय घेणे, त्यांचा मोबाईल तपासणे किंवा त्यांच्यावर पाळत ठेवणे, त्यामुळे नात्यात गुदमरल्यासारखं होतं. मोबाईल विहिरीत एकत्र वेळ दिवसातून किमान अर्धा तास असा ठेवा, जेव्हा पती आणि पत्नी दोघेही आपले मोबाईल लांब ठेवतील. एकत्र बसून चहा प्या, जुन्या आठवणी काढा किंवा भविष्याचे प्लॅन्स करा.
नात्यात संवाद जिवंत राहिला की संसार कधीही म्हातारा होत नाही. तर माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, यंदाची वटपौर्णिमा फक्त एक जुनी रूढी किंवा नवीन साडी नेसण्याचा सोहळा म्हणून साजरी करू नका. तर या वटपौर्णिमेला आपल्या नात्याचा एक नवा सुवर्णकाळ, नव्या वडाच्या झाडासारखं आपलं नातंही घट्ट, विशाल आणि एकमेकांना सुख-दुःखामध्ये सावली देणारं बनू दे. तुम्हा सर्वांना, सुवासिनी महिलांना, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुमच्या पतिराजांना वटपौर्णिमेच्या आणि अखंड सौभाग्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. तुमचा संसार नेहमी आनंदाने आणि समाधानाचा राहो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तुम्हाला आजचे हे विचार कसे वाटले, यातली कोणती गोष्ट तुमच्या थेट मनाला भिडली, ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळवा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आनंद होतो आणि आवडेल देखील. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या मैत्रिणीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तो नक्की शेअर करा आणि हो, तुमच्या नवऱ्यालाही हा व्हिडिओ गुपचूप फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की तुम्ही त्यांची किती काळजी घेताय. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या एका अशाच सुंदर आणि डोळे उघडणाऱ्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि संसारात हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.